हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या स्वर्गीय पैलवान दीपक बेडगे फाउंडेशन मार्फत शहरातील अंगणवाडीतील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि खाऊ वाटप करण्यात आलं। भाजपचे हुपरी मंडल अध्यक्ष सुभाष गोटखिंडे, जवाहर साखर कारखान्याचे सुरेश बेडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। हुपरी नगर परिषदेतील स्वीकृत नगरसेवक पैलवान दीपक बेडगे यांचं 14 जुलै रोजी निधन झालं। पैलवान दीपक बेडगे यांनी कुस्ती क्षेत्र गाजवलं आणि गोरगरीब मेहनती पैलवानांसाठी बेडगे तालीम उभारली। या तालमीत हुपरी परिसरातील 200 ते 300 पैलवान कुस्ती खेळतात। विविध क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे दीपक बेडगे यांनी मोठा मित्रपरिवार निर्माण केला होता। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या मित्रांनी आणि बेडगे कुटुंबियांनी पैलवान दीपक बेडगे फाउंडेशन स्थापन करून सामाजिक काम करण्याचा निर्णय घेतला। बेडगे यांच्या मधुसुंदराई दूध डेअरी आणि तालमीत कार्यक्रम झाला। सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात काम करताना दीपक बेडगे यांनी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलंय। बेडगे कुटुंबीय आणि मित्रांनी मिळून सुरू केलेल्या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजूंचं हित जोपासण्याचं काम व्हावं अशी अपेक्षा भाजपचे हुपरी मंडल अध्यक्ष सुभाष गोटखिंडे यांनी व्यक्त केली। तर जवाहर साखर कारखान्याचे संचालक सुरेश बेडगे यांनी दीपक बेडगे यांच्या स्मृती सदैव तेवत ठेवण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आणि अभ्यासिका यासह विविध कार्यक्रम घेण्याचं जाहीर केलं। यावेळी शहरातील अंगणवाडीतील 100हून अधिक गरजू शालेय विद्यार्थ्यांना गणवेश आणि खाऊ वाटप करण्यात आलं। कार्यक्रमासाठी सुजल बेडगे, नितीन पाटील, अंकुश वांगडे, मयूर वाडीकर, अप्पासाहेब धोंगडे, पांडुरंग पांडव, दादा लोहार, श्रावण मुधाळे, प्रवीण तेली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।